जवळजवळ 5-6 दिवसापासून आम्ही लोकांना सांगतो की पाणी उकळून गार करून प्या. बाकी बर्फ किंवा याची बर्फाचे गोळे उसामध्ये बर्फ टाकून उसाच्या रसामध्ये घेऊ नका किंवा इतर जे काही ज्यामुळं कावीळमध्ये वाढ होईल अशा पदार्थांचं सेवन टाळा. असं सगळं घरोघर ही माहिती पोहोचवण्याचं काम चालू आहे. आणि कावीळ 2 दिवसापासून पेशंट कमी सापडायला लागले. साथ नक्की आटोक्यात येईल यामध्ये शंका नाही. आणि आरोग्य यंत्रणा असेल किंवा आमची ग्रामपंचायत यंत्रणा असेल, पंचायत समिती, जिल्हा परिषद यंत्रणा पूर्ण क्षमतेनं काम करते. त्यामुळे नागरिकांना पण सांगते स्वतःची काळजी घ्या. शुद्ध पाणी कसं भेटेल, उकळून गार करून प्यायला पाणी कसं भेटेल असा सगळ्यांनी प्रयत्न करा. लहान मुलांना जपा. कावीळ झालेले जे रुग्ण आहेत तर त्याच्यामध्ये जर लघवीला पिवळी येते आहे असं काही निदर्शनास आलं तर लगेच डॉक्टरला दाखवून घ्या. जेवण कमी जाते असं काही जाणवायला लागलं तर लगेच डॉक्टरला दाखवून घ्या. कारण डोळे पिवळे होणं, जेव्हा जॉन्डिस खूप वाढतो, कावीळ खूप वाढतो, तेव्हा हे सगळं होतं. तर मला वाटतंय आपण सगळे मिळून काळजी घेऊ आणि हा जो काही कावीळचा आजार राजूरमध्ये आलाय त्याच्यावरती आपण सगळे नियंत्रण आणूया. ह्या निमित्तानं मी बाकीतल्या माझ्या संपूर्ण तालुक्यामध्ये सुद्धा मतदारसंघामध्ये पण आरोग्य यंत्रणेला सजग केलं असं जर कुठं जाणवलं तर लगेच संपर्क साधावा. आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना मी सांगितलंय की प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्राच्या ठिकाणी थांबाच, आपण आपलं स्टेशन सोडलं नाही पाहिजे. आणि सगळ्या ग्रामसेवकांनी, सरपंचांनी यांनी पण आपल्या गावाची काळजी घेतली आणि तसं होताना दिसतंय.